नमस्कार मित्रांनो. तुम्ही सगळे विचार करत असाल की एवढ्या सकाळी भाऊ बॅग पॅक करून कुठं निघालाय. तर काम तर रोजच चालू आहे मित्रांनो, आणि माइंड फ्रेश करण्यासाठी आपल्याला अधूनमधून फिरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी बरेच दिवस झालं प्रयत्न करत होतो मित्रांना कॉल करून की चला फिरायला जाऊयात आपण. पण मित्र काय तयार नव्हते, पण आज तो दिवस निघालाच आणि आज आम्ही निघालो आहोत. फायनली मित्रांनो, तुमचा भाऊ कोकणात निघालाच. वेळ लागला पण नक्की पोहोचणार. आम्ही निघालो आहे हडपसरवरून, आणि हडपसरवरून आम्ही तिघंजण गाडीमध्ये बसलो आहे आणि आम्हाला पोचायचं आहे पिंपरी चिंचवड काळेवाडी इथे. कारण रात्रीच आम्ही 2 मित्राला सांगून ठेवलं होतं की सकाळी आम्ही 7 वाजेपर्यंत पोचू. पण बरेचसे कॉल करून पण त्यांनी कॉल काय रिसीव नाही केला. त्यामुळं आम्ही थोडंसं लवकरच आणि आम्ही त्यांना पिकअप करून आम्ही निघालो कोकणच्या दिशेने. हे सकाळचा सुंदर नजारा बघू शकता तुम्ही, ढगाळ वातावरण, झाडी, आणि हे आपली मित्र कंपनी. सकाळी सकाळी सगळे रम्य वातावरण बघण्यात दंग आहेत, जिकडे तिकडे लक्ष आहे. आणि हा सकाळचा नाश्ता करून, कारण दिवसभर घाटामध्ये कुठं मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही निघालो आहेत. आणि फायनली आम्ही कोकणामध्ये जवळपास पोहोचलो आहे. आणि आता प्लॅन चालू होता की रिसॉर्ट कुठं बुक करायचा, किंवा समुद्राच्या बीचच्या जवळ हॉटेल एखादा असेल जवळपास. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आहोत नायगाव बीचमध्ये. हे सकाळचं वातावरण एकदम शांत, आणि आम्ही केलेला रिसॉर्ट आहे हा. इथे तुम्हाला याच्यामध्ये कमीमध्ये पण मिळेल. आणि आम्ही हे निघालो आहे समुद्राच्या दिशेने. सकाळचे एकदम शांत वातावरण, कुठलाही आवाज नाही, एकही गाडी नाही, आणि पब्लिक पण कोणी नव्हतं. त्या मित्र कंपनीचा फोटो काढला, त्यांना वाटतं होतं फोटोशूट चालू आहे, पण हा व्हिडिओ आहे. खुश होते, पण एकदम सायलेंट वातावरण, फ्रेश हवा, झाडी, सकाळचा सूर्योदय, एकदम मस्त वाटत होतं, शांत. आणि हे बीचवरती आमची चर्चा की कोण पाण्यामध्ये जाणार अगोदर, कारण भीती वाटत होती काही लोकांना शार्क वगैरे का. इतना सुकून. खरंच कोकणात आनंद आहे, काहीच टेन्शन नाही. गावाकडे पण असा स्विमिंग पूल होईल घरी, त्यात मी एकटा असं. आणि काय करणार गर्लफ्रेंड बाजू काय नको काय पाणी वर आलं, विश्वास आला तर सगळ्याच. मित्रांनो, तुम्ही पण कोकणामध्ये या, एन्जॉय करा. जॉब, काम, टेन्शन आयुष्यभर चालू राहतं. लोड नका घेऊ जेवणाचा तेवढा. आमच्याशी मैत्री करा, आम्ही तुम्हाला. हा बीच मित्रांनो नायगाव बीचच्या जवळच आहे, म्हणजे अलिबागमध्येच येतो. अलिबागपासून नायगावच्या पुढं मुरुड जंजिराकडे जाताना काशीद बीच आहे ना, त्याच्या जवळ आहे. आणि फॅमिलीसाठी चांगलं उत्तम प्लेस आहे. त्यामुळे इथं फॅमिलीवाल्यांनी प्रत्येक जणांनी थांबणं म्हणजे त्याच्यासाठी एकदम सोयीस्कर आहे. थांबलं तर चांगली गोष्ट आहे, कारण इथं स्पेस आहे, रोड टच आहे. हा पाठीमागे दिसतोय तुम्हाला माझा रोड आहे, रोडवरून गाड्या जात आहेत, ती गाडी जाते, हा रोड आहे, आणि हा बीच आहे समोरचा. मी सध्या इथं थांबलेलं आहे. हे पण माझीच गाडी आहे, ही व्हाईट कलरची दरवाजा ओपन असलेली. एकदम भारी प्लेस आहे, नाही कोणाचं टेन्शन नाही, काही रिस्ट्रिक्शन नाहीत, काही नाही. बिनधास्त तुम्ही थांबू शकता. तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल, तुम्ही पार्सल घेऊन आला असाल तर बिनधास्त तिथं कुठेही बसून तुम्ही जेवण करू शकता. त्यामुळे एकदम चांगला आणि उत्तम प्लेस आहे, आणि सेफ्टी पण भरपूर आहे. आणि जवळच तुमच्या माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला एक रिसॉर्ट आहे, तिथं पण तुम्ही जेवण करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना तर एक वेळ नक्की कोकण व्हिजिट करा, कारण आम्ही सध्या कोकणामध्ये, कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, काम तर आयुष्यभर आहे,
सगळं आपल्याला करावंच लागणार आहे. तर त्यामधून वेळात वेळ काढून आहे ना आपल्याला नक्की जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, जेणेकरून डिप्रेशन, टेन्शन हे सगळं कमी होतं आपल्या लाईफमध्ये. सध्या आम्ही नायगाव अलिबागमध्ये येतं आणि तिथं आम्ही जवळजवळ 2 दिवस झाले आम्ही इथं थांबलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे ना, इथं नेटवर्क नाही आहे. नेटवर्क नाही आल्यामुळं आहे ना कॉल नाही, कोणाचा मेसेज नाही. नायगावचा बीच झालेला आहे आणि आम्ही काशीद बीच पब्लिक क्राऊड होते आणि बरेचसे लोक फॅमिलीसोबत आलेले ते खूपच होते. त्यामुळे बघण्याची इच्छा नाही झाली. नमस्कार मित्रांनो, मी सध्या काशीद बीचला, तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. एकदम स्वच्छ बीच आहे आणि पब्लिक क्राऊड तर भरपूर आहे. इथले जवळपासच्या लोकांची प्रत्येकाची आहे ना सेपरेट गाडी आहे, ते स्वतः गाडी घेऊन येतात. इथून फ्रेश मच्छी बनवतात आणि फ्रेश मच्छी इथं स्वतः बनवून खातात. तुम्ही बघू शकता क्राऊड किती आहे काय. जीवन खरंच खूप सुखमय आहे. काशीद बीचचा एन्जॉय झाल्यानंतर 2 दिवसाच्या स्टेनंतर सगळे वैतागले होते आणि शनिवार रविवारची त्यांना सुट्टी असल्यामुळं आता ते परतीच्या मार्गाला जाण्याचा विचार चालू होता. फायनली शेवटचं फोटोशूट करून व्हिडिओ वगैरे काढून आम्ही निघालो आहे पुण्याच्या दिशेने. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट आणि मेसेज करा. थँक्यू.